मुंबई मनपा निवडणुकांसाठी महायुती ॲक्शन मोडवर आलेली आहे। उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अर्ध्या तासापासून वर्षा निवासस्थानी बैठका सुरू आहेत। ठाकरेंच्या दौऱ्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। मुंबईमध्ये प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसही सक्रिय होणार आहेत। महत्त्वाच्या नेत्यांवरही जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती। आणि या संदर्भात आणखी माहिती आमचे प्रतिनिधी पंकज आपल्या सोबत आहेत। पंकज, आता महायुती ही ॲक्शन मोडवर दिसतेय। उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अर्धा तासापासून जी चर्चा होतीये, जी बैठक सुरू आहे, या बैठकीमध्ये नेमकं काय होत आहे? या बैठकीमध्ये 2-3 मुद्दे जे आहेत त्याच्यावरती चर्चा सुरू आहे। सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे प्रचाराचं शेड्यूल कसं असेल, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र कधी येतील, कशा पद्धतीचं त्या सभांचं नियोजन करायचं, अंतिम टप्प्यामध्ये या सभा कशा घ्यायच्या। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे अंतिम मुंबईचा टप्पा जेव्हा येईल तेव्हा मुंबईत सक्रिय होतील। तोपर्यंत मुंबईत काही ठिकाणी ते वेगवेगळ्या सभा घेतील आणि ती मुख्य लक्ष जे आहे ते तोपर्यंत इतर महानगरपालिकांवरती असं शेवटच्या टप्प्यात जे प्रचाराचं असेल त्यात ते मुंबईत प्रचंड सक्रिय होतील अशी माहिती मिळते। त्या संदर्भात चर्चा कर। दुसरा मुद्दा म्हणजे वचननामा जो आहे, जाहीरनामा कधी प्रकाशित करायचा, या बाबतीत चर्चा सुरू असल्याचं कळतंय। कारण प्रचारामध्ये विरोधकांना त्या जाहीरनाम्यावर टीका करण्याची अधिक संधी द्यायची नाही अशी भूमिका आहे। त्यामुळे ऐनवेळी प्रचाराच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये हे जाहीरनामा प्रकाशित केला जाण्याची शक्यता आहे। यासह नेत्यांचा समन्वय कसा असेल, दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कशा पद्धतीने कामं करायची, कशी जबाबदारी देण्यात येईल, त्या सगळ्यावरती जी आहे चर्चा सुरू असल्याची माहिती। अगदी या बैठकी संदर्भातले अपडेट घेऊ। पंकज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।